तर मी वृद्ध आहेत, पण यांना आपण घरामध्ये पण त्यांची सोय केली पाहिजे, पण आजकालचं त्यांचं होत नाही. हे कठीण परिस्थिती झाली आहे. पण हे परिस्थिती बदलली पाहिजे कुठेतरी. मुलांना कुठेतरी वाटलं पाहिजे की बाबा आपले आई वडील आपल्या जवळच असायला पाहिजे. जे फांदी जे झाड फळ देत नाहीये ते कामाचं नाही असं नसतं, पण त्याची सावली सुद्धा उपयोगाला येते. हे प्रत्येक मुलांनी सुनेनी लक्षात ठेवलं पाहिजे. हे माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की शक्यतो जास्त करून आई वडिलांना घरात बघितलं पाहिजे. त्याच्यावर मी एक छोटंसं गाणं बोलते. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवन आकार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवन आकार. तळपत्या उन्हात अन रखरखत्या रानात, राहतीस तू माझ्यासाठी ग आई कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तुला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवन आकार. नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया आम्हा देई जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य घडीन. आई आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवन आकार. थँक्यू.